मराठवाडा लोकविकास मंच हा कार्यक्रम करतो त्या सर्व वर्षी मी या कार्यक्रमात उपस्थित राहिलेलो आहे. आज उपस्थित राहता येईल की नाही असं वाटलं होतं, परंतु मला या कार्यक्रमात उपस्थित राहताना मनापासून आनंद होतोय. आणखी एक आनंद होतोय की आर पाटलांना मराठवाडा मित्र पुरस्कार दिला, ह्याचाही मला विशेष आनंद. माझ्याकडे सारखं बघतात, मी आज तुमच्या विरुद्ध बोलणार नाही. तो हा मंच नाही, परंतु आर पाटील खरोखरच मराठवाड्याचे मित्र आहेत. कारण विलासरावांना त्यांनी जी समर्थ साथ दिली त्याला तोड नाही. आणि म्हणून त्यांच्या पुरस्काराला मुख्यमंत्र्यावर विलासरावचे हात लागला. आणि आता इथं संचालक आपले सांगत होते की दोघांनी कसा उत्तम कारभार केला. मी ते म्हणू शकणार नाही, कारण त्या दोघांवर मी जितकी टीका केली त्या पुढे केली असेल. परंतु एक गोष्ट खरी आहे की आर पाटलांना नव्या नव्या कल्पना सुचवतात, नव्या नव्या ते राबवतात. सगळ्यात अनेक मंत्री आहेत, परंतु ते खर्चाचे प्रकल्प आणतात. आर पाटील अशा नव्या कल्पना येतात की त्याला खर्च सुद्धा लागत नाही. म्हणजे स्वच्छता तुम्ही झाला. आता सगळ्या त्यांच्या, मी सगळ्या योजना सांगत नाही, परंतु सगळ्या योजना अशा आहेत की त्याला लोकांचे पैसे, लोकांचे श्रम, अशा सगळ्या योजना त्यांनी राबवल्या. आता गावात आता गृहमंत्री झाले तर ते त्या दंता बखोडा काहीतरी काढलेले म्हणजे आता मी तर नाही, मला त्याचा माहिती नाही. हा दंडामुक्ती योजना, पैसे लागत नाही त्याला. खरं म्हणजे तुम्हाला अर्थमंत्रीच करायला हवं होतं. जवान साहेब बघा बदलता आलं. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका. मी अर्थमंत्री नाहीत म्हणून म्हटलं, म्हणजे आधी बोलवलं होतं. आज आपल्या कार्यक्रमाला चव्हाण साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि हा पुरस्कार फार चांगल्या व्यक्तीने मिळतो, ज्यांनी समाजात मोठं काम केलं अशा व्यक्तींना मिळतो. ह्याचा पुरावा विलासराव मलाही मिळाला होता हा पुरस्कार. याचा काय पुरावा आहे? तर आम्ही दोघे पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार आम्हाला प्राप्त केलेला आहे. राजपालांनी एक वाक्य मला फार चांगलं बोलले, ते अमेरिकेत या खरोखर मुख्यमंत्री आहे तिथे आणि आपले केंद्रीय ग्रामविकास मंत्री सुद्धा आहेत. बरं झालं त्यांचं अवजड उद्योग खातं गेलं. आता देशाचं 50% बजेट, 40% बजेट असलेलं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आलं. गुजराती माणसं विदेशात आहेत, ते फार मोठी गुंतवणूक आपल्या राज्यात आहे. मला वाटतं राजपाले म्हणाले की मी तिथून मदत करेल. महाराष्ट्राचेही फार लोक विदेशात आहेत आणि चांगल्या चांगल्या जागेवर आहेत आणि त्यांनी तिथं मोठी आपला बिझनेस यशस्वी केलेला आहे. असंच मदत घेऊन महाराष्ट्र सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रेसर तर आहेत, पण अजून पुढे नेला पाहिजे. आणि अशा औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे न्यायला आम्ही निश्चितपणाने सहकार्य करू, हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. राजमालेंचं भाषण प्रभावी झालं आणि नॅचरल आहे. चांगली माणसं काही लातूरमध्येच जन्मतात का काय असं एक शंका. म्हणजे मेठे बीडचे, पण आम्हाला पुरस्कार द्यायचा ना सत्कार करायचं एवढंच काम आमच्या वाट्याला आलंय. आम्ही मला बीड जिल्ह्यात आमची जास्तीत जास्त उपपर्यंत पुढं काही झेपत नाही. त्यामुळं हल्ली सगळा लातूरचा जमाना मी ते विचार करायचा आपण सांगू नाही असं तुम्हाला वाटतं. पण हा मराठवाडा लोक विकास मंच असा मंच आहे की त्याच्यावर सगळे लोक एकत्र येतात. पक्षाचे रंग, विभागाचे रंग बदलून त्यांनी ह्या मंचाचं रूप एक व्यापक केलेलं आहे. त्याबद्दल विनायक मेटेंचं मी कधी अभिनंदन करत नाही, पण ह्या निमित्ताने मनापासून त्यांचं अभिनंदन.
त्यांनी सगळ्यांना व्यासपीठावर आणलं. मला जेव्हा त्यांनी फोन केला तुम्हाला पुरस्कार मिळाला तर मला धक्काच बसला की मेटे मला पण चाहतात असं त्यांच्या अंतकरणात कुठेतरी जागा आहे. ते त्याला मला वाटतं की आहे का नाही कामाचं कौतुक आहे हे निश्चित आहे. आय लाईक व्हेरी मच विनायक मेटे. तुम्हीच नाही एव्हरीबडी लाईक विनायक एव्हरीबडी. म्हणून तर एवढे मंचावर आम्ही एका मंचावर कधी बसणार नाही. असं सगळ्या लोकांना एका साखळीत बांधणं एका धाग्यात बांधणं हे सोपं आणि सहज काम नाही. तुम्हाला अमेरिकेत 25 फोन केले पण मला इथे येऊन 100 केले. म्हणजे त्या फोन करणार कोणाला. समाजाचं कार्य करणं हे एका अर्थाने फार अवघड काम आहे आणि सगळ्यांना मान देऊन बोलवणं एवढे अवघड काम आहे. आणि मराठवाडा लोकविकास मंच हे अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणाने हे चालवत आहे. आणि ह्याला किती प्रतिसाद आहे. वर खाली दोन्ही मिळून जागा नाही आहे. नाही तर हल्ली नाटकाला सुद्धा होत नाही. त्यामुळे हा कार्यक्रमाला एक लोकसमर्थन लाभत चाललेलं आहे. त्या गौरव पुरस्कारात सुद्धा एका अर्थाने मोठा सन्मान आणि बहुमान प्राप्त होत चाललेला आहे. आणि मराठवाडा लोकविकास मंचने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मला कळलं की ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं. याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला सांगतो खरंच मराठवाड्यातली माणसं चांगलं असतात. तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या माणसावर प्रेम करतात तेवढंच आमच्यावर सुद्धा करा. तुम्हाला परिणाम लगेच चांगले दिसायला लागते. त्यामुळं मराठवाड्यातली माणसं संतांचे भोगे आहे. म्हणजे आपल्या पोटाला चिंता घेऊन दुसऱ्याचं भलं करावं अशी आमची भावना आहे. आणि ती भावना लक्षात घ्या. मला खात्री आहे मला विश्वास आहे की आबा इतर भागासारखा मराठवाड्याच्या विकासाकडे लक्ष देतील. आमचं आता 27 नाही आता 85 TMC मुख्यमंत्री होते. पाणी मिळालं कृष्णेला. आता आमचंही पाणी वाढवून द्या नाही तर आमचं तुमचं पाणी पाहिलं. तर त्यामुळे तुम्ही दोघेही आहात आता मराठवाड्याला न्याय देताल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.